लोकांचा मेळावा इथे होत आहेत ते माझे लाडके मोठे भाऊ अमित भैया, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित इकडे उपस्थित माझे सर्व युवक मित्र आणि त्यांच्या मैत्रिणी, आणि त्याच मित्रांच्या काही भगिनी, खरं म्हणजे हा उत्साह पाहून असं वाटते की 20 तारखेचे मतदान आहे आणि 23 तारखेचा जो निकाल आहे तो आजच लागला आहे असं जर म्हटलं तर तेही चुकीचं ठरणार नाही. लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे आणि ह्या लातूर पॅटर्न मध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तो तुम्हा सगळ्यांचा आहे, तुम्हा विद्यार्थ्यांचा आहे. या लातूर पॅटर्न मध्ये जर याला मोठं कोणी केलं असेल तर मोठेगाव सरांसारखे सर्व शिक्षक आतापर्यंत ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांनी केलेला आहे. खरं म्हणजे तुमच्या डोळ्यात मला खरंच स्वप्न दिसतात की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे, आपल्याला स्वप्नपूर्ती करायचं, आयुष्यात आपल्याला काहीतरी घडवायचं, स्वतःला घडवायचं. आणि हे घडवत असताना आपल्या काय काय ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटतं. बिग बॉस, मी खरं सांगू का, लातूर शहराचा हक्काचा आणि तुमच्या प्रेमामुळे झालेला एकच बिग बॉस आहे आणि ते आहेत अमित भैया. आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याला सेफ आणि सिक्युअर फील झालं पाहिजे. भैया तुम्ही म्हणालात की सेफ्टी किती महत्त्वाची असते आणि ते प्रत्येकासाठी. ही जी सेफ्टी आहे ही आत्तापासून नाही आहे, ही जी सेफ्टी आहे ती विलासराव देशमुख साहेबांपासून प्रामाणिकपणे जो त्यांनी वारसा सुरू केला होता लातूर पॅटर्नचा. इथं जेव्हा विद्यार्थी ह्या शहरातले असतील किंवा बाहेरून जेव्हा येत असतील तेव्हा वाटलं पाहिजे की लातूर हे शहर हे आपलं आहे. आपण कधीही बाहेर गेलो तरी आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सुरक्षित आहोत. आणि ही जी फिलिंग आहे, हा जो भाव आहे तो प्रामाणिकपणे देण्याचं काम मला वाटतं अमित भैयांनी गेल्या 15 वर्षापासून केलेलं आहे. आणि हेच काम पुढे जाऊन अजून काही काही आपल्याला मिळणार आहेत. भैया आत्ताच म्हणाले की एक इंडोर स्पोर्ट्स क्लब, एक रीडिंग रूम, रीडिंग फॅसिलिटी. आणि मला वाटतं की बरेच काही प्रश्न आहेत जे तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण झालेच पाहिजेत. पण एमचं स्वप्न तर आहेच. मोठेगावकर सर, तुमचा एम काय आहे ते भैयाने आम्हाला सांगितलाच, पण तुमचा एम कधीच चुकत नाही हेही आम्हाला माहिती आहे. म्हणून मला वाटतं की तुमच्या वतीने मी भैयांना सांगतो की कृपया एमसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. लातूर, जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा खरंच मला प्रत्येक जण म्हणतं की लातूरमधलं जे शिक्षण आहे ते एकदम एक नंबर आहे, महत्त्वाचं आहे आणि तेच तुम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं पाहिजे. तुमची जी स्वप्न आहेत ते भैया साकारतीलच. पण येणाऱ्या 20 तारखेला किती लोक मतदान करणार तिथे? अरे बापरे, चांगलं चांगलं. आणि ज्या लोकांना इकडे पण आहेत बरेच मतदान आहेत
आहे का मतदान? नाही, तो खांद्यावर उभा आहे तो. हा,